तर राज्यामध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। मात्र अनेक मतदारांची नावं ही मतदार यादीमध्ये नसल्याच्या घटना आपल्याला समोर येत आहेत। तर अनेकांना पोलिंग बूथ नेमका कुठे आहे हे सुद्धा माहित नसतं। अशा वेळी मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं शोधाल किंवा आपला पोलिंग बूथ कसा शोधून काढाल या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। मी सध्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात आहेत। त्या ठिकाणी जर कोणाचं नाव नसेल तर नेमकं काय करायला हवं मतदारांनी हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, ज्यावेळी मतदारांचं नाव हे मतदार यादीत नसतं तर मग त्यांची नावं ही नेमकी कुठे शोधावीत? मतदारांची नावे शोधण्यासाठी भारत आयोगाकडून electoralsearch.eci.gov.in ही साईट आपल्याला दिलेली आहे। त्यानुसार त्याच्यावरती आपण मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून किंवा मतदारांचा तपशील हे करून त्यांचं मतदार संघामध्ये कुठे नाव आहे किंवा त्यांचा मतदानाचा पत्ता कोणता आहे, यादी भाग कोणता आहे किंवा मतदार यादीतला अनुक्रमांक कोणता आहे हे सगळं ह्या भारत आयोगाने जो electoralsearch.eci.gov.in हा जी एक साईट दिलेली आहे त्याच्यावरती आपल्याला शोधता येतील। त्यानंतर मोबाईलद्वारे जर मोबाईल नंबर जर मतदार ओळखपत्राला जर लिंक केलेला असेल तर मोबाईल नंबर टाकून सुद्धा आपण ते शोधू शकतो। यामध्ये नेमकं प्रामुख्याने मतदाराचं नाव, लँग्वेज आणि काय काय नेमकं तपासायचं ते थोडं एक्सप्लेन करा। ओळखपत्राने तपासायचं असेल तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मतदाराचा ओळखपत्र क्रमांक हा टाकावा लागेल। त्याच्यानंतर आपल्याला राज्य कोणतं आहे ते हे करून खाली थोडे कॅप्चा वगैरे आहे ते टाकल्यानंतर मतदाराची पूर्ण तपशील हा दिसून येईल। त्याच्यानंतर दुसरा जो आहे ते मतदाराची पूर्ण माहिती आहे, त्यांचं नाव, मिडल नेम, त्याच्यानंतर सरनेम आणि वय वगैरे ह्याचीही माहिती भरून आपल्याला त्यांची पूर्ण त्या हिशोबाने माहिती मिळू शकते। आणि तिसरं जे आहे मोबाईल नंबर, जर मतदार ओळखपत्राला लिंक असेल तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP टाकल्यानंतर त्या मतदाराला त्यांची पूर्ण जो तपशील आहे मतदार यादीचा तो आपल्याला दिसून येईल। मतदारांना आपली नावं जर का मतदार यादीत मिळत नसतील तर त्यांनी अशा पद्धतीने जे निवडणूक आयोगाने दिलेली जी साईट आहे तिचा वापर करून आपलं नाव त्या ठिकाणी आहे का हे पडताळता येऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।